काही नाती बांधली जातात धाग्यांनी, काही नाती बनतात रंगांनी, पण जी नाती तयार होतात धागे आणि रंगांनी, आम्ही आहोत तुमच्या सोबत ती नाती अविस्मरणीय बनवण्यासाठी. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल तुमचे स्वागत करीत आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात सोनेरी नात्याचा सण साजरा करा आमच्या सोबत. या आमच्या वेडिंग कलेक्शन मधून निवडा, जिथे प्रत्येक मजल्यावर काहीतरी वेगळं तुमची वाट पाहत आहे. महिलांसाठी वेडिंग साडीज, एथनिक वेअर, लेहंगा आणि लेडीज वेअर, चुडीदार, कुर्तीज, वेस्टर्न वेअर. पुरुषांसाठी सूटिंग, शर्टिंग, एथनिक वेअर आणि फॉर्मल वेअर, कॅज्युअल वेअर. बालकांसाठी वेडिंग ड्रेसेस, एथनिक वेअर आणि कॅज्युअल वेअर. तर या श्री वरसिद्धीचे कुटुंब तुमच्या कुटुंबाची वाट पाहत आहे. श्री वरसिद्धि शॉपिंग मॉल, आजाद गार्डन जवळ, कस्तूरबा रोड, चंद्रपुर. आप देख रहे हैं पार्थशर समाचार. सत्य परमो धर्म. 10 जुलाई 2023 को मनसे जिला सचिव प्रकाश बोरकर ने चंद्रपुर में एक प्रेस कॉन्फ्रेंस ली, जिसमें उन्होंने बताया कि पैनगंगा विरुर कोयला खदान शुरू हुए 7-8 साल हो गए. उसमें विरुर गांव के किसानों की ज़मीन WCL के खाते में चली गई है. जिन परिवारों के पास ज़मीन नहीं, उनमें से अधिकांश को नौकरी तो मिल गई, लेकिन संविदा के आधार पर साधारण काम नहीं मिलने के कारण भूखे मरने की नौबत आ गई है. इसी क्षेत्र में कोयला खदान आने से विरुर, गाडेगांव, सोनोली, बोरगांव के साथ साथ इस क्षेत्र में बड़ी संख्या में पढ़े लिखे बेरोजगारों के कारण अन्य जिलों के श्रमिकों की संख्या में वृद्धि देखी गई है और राज्य के बाहर काम नहीं मिल रहा. पैनगंगा विरुर को लेकर बार बार बयान दिए गए, मार्च निकाले गए, नाम बंद करने की चेतावनी भी दी गई. अवतार सिंह एंड कंपनी ने स्थानीय सुशिक्षित बेरोजगार बच्चों की सूची भी मांगी, जिसमें 100 से 150 बेरोजगार बच्चों की सूची दी गई. अब जब अवतार सिंह एंड कंपनी को दी गई नामों की सूची के बारे में पूछा गया तो उन्होंने कोई जवाब नहीं दिया. 7 जुलाई को अनिश्चितकालीन आमरण अनशन शुरू किया गया, जिसमें आधे गांव विरुर की 10 स्थानीय महिलाएं अनशन पर हैं और सरकार और मुजौर जैसे अवतार सिंह एंड कंपनी और सुबेरिया साहब पैनगंगा विरुर ने बड़ी संख्या में बेरोजगार लोगों को नौकरियां दी हैं. इस पर उपोषण के तीसरे दिन होने के बावजूद भी कोई सूची नहीं दी गई, जिसके कारण 12 जुलाई को गाडेगांव में 1 दिवसीय सड़क रोको आंदोलन भी किया जाएगा और दी गई सूची के अधिकांश बेरोजगार युवाओं को नौकरी मिलने तक अनिश्चितकालीन भूख हड़ताल जारी रखने की जिम्मेदारी प्रशासन की होगी, ऐसी चेतावनी भी दी गई. गेल्या काही वर्षात WCL पैनगंगा खुली खदान हे आमच्या शेजारी खदान ओपन झालेली आहे. ह्या खदानीमध्ये आमच्याच गावातून वाहतूक जाऊन आम्हीच ती खदान ओपन करण्याकरता त्याला मार्ग दिला होता. आमचे गाव, चारही गाव आमचे बोरगाव, सोनुर्ली, गाडेगाव आणि तसेच विरूर हे दत्तक गाव घेतले. ह्या दत्तक गावापैकी कुठलीही व्यवस्था त्याने दत्तक गाव असून कोणतीही व्यवस्था केलेली नाही आहे. कारण आमच्या गावामध्ये रोड केले नाही आहे, कोणती पाण्याची व्यवस्था करून दिली नाही. कोणत्या मशानभूमीचं आम्ही सुद्धा एक काम सांगितलं होतं ते सुद्धा करून दिलं नाही. वारंवार पत्रव्यवहार केले, वारंवार त्याला ठराव पाठवला तरी सुद्धा त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले आहे. अवतार सिंग कंपनीमध्ये आम्ही 5 जूनला मोर्चा नेला होता की आमचे बेरोजगार, आमच्या दत्तक गावातील बेरोजगार आहे, त्यांना तुम्ही रोजी द्या. पण त्यांनी आम्हाला हकलपट्टी लावली. त्यासाठी आम्ही 7 जूनला आमरण उपोषण, आम्ही महिला उपोषणाला बसलो की आमच्या मुलांना रोजगार मिळावा. त्यासाठी आम्ही आमरण उपोषण करत आहोत. आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही आमचे तिथले प्राणत्याग देणार आहोत. कारण या उपोषणामध्ये आम्ही 10 महिला, आमच्या जर 10 महिलांना जर काही झालं तर तिथं शासकीय अधिकारी ते जबाबदार राहील आणि कंपनीकडून आणि तसेच अधिकाऱ्याकडून कोणताच 4 उपोषणाला 4 दिवस झाले तरी कोणीही असे विचारपूस करायला कोणीही आलेले नाही आहे. जर जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण थांबवणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुरेश कांबळे, कोरपणा तालुका अध्यक्ष मनसे. कोरपणा तालुक्यामध्ये पैनगंगा खदानमध्ये अवतार सिंग अँड कंपनी मोठ्या तोरात काम करीत आहे. परंतु WCL अंतर्गत त्या ठिकाणी येणारे जे 4 गाव दत्तक आहे, त्या 4 गाव दत्तकातल्या एकाही व्यक्तींना कुठल्याच प्रकारे कसे त्यांनी कामावर ठेवलेलं नाही आहे कंत्राटी पद्धतीवर. आणि प्रामुख्यात असं झालं की मोठ्या प्रमाणात बेरोजगार तिथं निर्माण झाला आणि ते रोजगारासंदर्भात ते आमच्याकडे आले. आम्ही त्यांचा प्रश्न जेव्हा त्यावेळेस तिथं मांडला, त्यांनी ते आमचा प्रश्न धुडकावून लावला
त्याच अनुषंगाने आम्ही 5 तारखेला काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला, तरी पण त्यांना ते ऐकले नाही. त्यामुळे 7 तारखेपासून आमरण उपोषण त्या ठिकाणी सुरू झालं. 10 महिला आमरण उपोषणावर बसलेले आहेत. आजचा 4था दिवस आमरण उपोषणाचा. शासनाने प्रशासनाने कसल्याच प्रकारची त्या ठिकाणी दखल घेतलेली नाही. तहसीलदारांनी कुठलाच प्रतिनिधी पाठवला नाही, तोडगाच निघाला नाही. लोकशाही आहे की संपली असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. काल त्या गावचे सरपंचबाई राजूरकर ताई उपोषण स्थळावर भेटण्यासाठी आली असता स्वतः उपोषण स्थळावर त्यांना इंगळीने दंश केला. जर समजा त्या ठिकाणी एका महिलेला इंगळीने दंश केला तर त्या 10 बायांचा जीव सुरक्षित कसा आहे? त्या 10 बायांचा जर जीवाला धोका झाला की त्यांचा जर काही दंश करून जीव गेला तर त्याचा सर्वस्वी जिम्मेदार कोण राहणार याचं उत्तर मिळालं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. चंद्रपुर का एकमात्र अंतर्राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पॉलिटेक्निक कॉलेज सौम्या पॉलिटेक्निक, कमिटेड टू क्वालिटी एजुकेशन. कई वर्षों से 100% रिजल्ट की परंपरा जारी. एक्सीलेंट पॉलिटेक्निक इन चंद्रपुर बाय MSB TE, SC, ST, NT, VJ, SBC और DT के लिए शासकीय शिष्यवृत्ति अंतर्गत प्रवेश मुफ्त. उसी तरह OBC, ओपन, माइनॉरिटी और EBC के लिए शासकीय शिष्यवृत्ति अंतर्गत 50% छूट. विद्यार्थियों के लिए भव्य लेबोरेटरी, लाइब्रेरी, कंप्यूटर लैब, जिम, कैंटीन, AC हॉस्टल, स्विमिंग पूल, खुला मैदान, बस सर्विस और भरपूर स्पोर्ट्स तथा कल्चरल एक्टिविटीज. So take admission today in 3 years engineering diploma course. Department of Civil Engineering, Department of Computer Science and Engineering, Department of Electrical Engineering, Department of Electronics and Telecommunication Engineering, Department of Mechanical Engineering, Department of Mining and Mine Surveying Engineering. इसके अलावा BSNL, महावितरण, टाटा और अन्य प्रतिष्ठित संस्थानों में प्लेसमेंट. सौम्या ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट्स, अ वेंचर ऑफ महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडल, आकाशवाणी रोड, वडगांव, चंद्रपुर. राष्ट्रीय ओबीसी महासंघ का 8वां राष्ट्रीय सम्मेलन 7 अगस्त 2023 को तिरुपति SB यूनिवर्सिटी में आयोजन किया गया. इस सम्मेलन की तैयारी के लिए धनवटे नेशनल कॉलेज नागपुर में एक समीक्षा बैठक आयोजित की गई. इस समय डॉक्टर बबन राव तायवाड़े, डॉक्टर अशोक जपतोड़े, समन्वयक सचिन राजूरकर, महासचिव प्रोफेसर शेषराव येलेकर, उपाध्यक्ष गुणेश्वर हरिकर, कोषाध्यक्ष मंच पर महाराष्ट्र के कार्यकारी अध्यक्ष दिनेश चोखरे, महिला शहर अध्यक्ष वुंडा ठाकरे मौजूद थे. इस समय जातिवार जनगणना होनी चाहिए. केंद्र में एक अलग ओबीसी मंत्रालय स्थापित किया जाना चाहिए. ओबीसी समुदाय पर लगाई गई क्रीम लेयर की असंवैधानिक शर्त को तुरंत रद्द किया जाना चाहिए और क्रीम लेयर की सीमा को रद्द होने तक 20 लाख रुपए तक कम किया जाना चाहिए. मंडल आयोग स्वामीनाथ आयोग की सभी सिफारिशें लागू की जाएं. महात्मा फुले और सावित्रीबाई फुले को मरणोपरांत भारत रत्न से सम्मानित किया जाना चाहिए. राज्य में मुख्यमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम के क्रियान्वयन कार्यक्रम के तहत ओबीसी को विज भज और विशेष पिछड़ा वर्ग में शामिल किया जाए. डॉक्टर बबन राव तायवाड़े ने अन्य मांगों को स्वीकृत कराने के लिए तिरुपति में होने वाले सम्मेलन में भाग लेने की अपील की. प्रकाश ताबले, कल्पना मानकर, शकील पटेल, ऋषभ राउत, राजू चौधरी, पराग वानखेड़े, शुभम वाघमारे, रुचिका डफ, विनोद हजारे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ के सभी राष्ट्रीय पदाधिकारी, महाराष्ट्र कार्यकारिणी, विदर्भ कार्यकारिणी, सभी जिला अध्यक्ष और सभी बैठक में शामिल हुए कार्यकर्ता. संचालन शरद वानखेड़े और परमेश्वर राउत ने किया. निर्णयाच्या आधारे, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या आधारे इथल्या हायकोर्टानं बिहार सरकारला जनगणना थांबवण्याचे निर्देश देण्यात आले. आता कुठल्याही राज्याच्या सरकारने जर ओबीसी जनगणना करण्याचा प्रयत्न केला, कुठलीही जातीय जनगणना करण्याचा प्रयत्न केला तर याच निर्णयाच्या आधारे ती जनगणना होणार नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावं. आणि म्हणून या अधिवेशनाच्या निमित्ताने आपल्याला ही मागणी करायची आहे की ओबीसीची जातीय जनगणना झाली पाहिजे. तुम्हाला पुन्हा एक सांगू शकतो की यावर्षी साधारणतः फरवरीमध्ये रायपूर येथे काँग्रेसचं एक मोठं अधिवेशन झालं, महाधिवेशन झालं आणि त्यांनी आपल्या याच्यामध्ये अजेंडामध्ये ओबीसीच्या संदर्भामध्ये साधारणतः 6 ते 7
त्यांनी आपल्या मागण्या आहेत त्यांनी ते समाविष्ट केल्या आणि त्याच्यामध्ये दहा जवळपास आपल्या मागण्या त्यांनी समाविष्ट केल्या आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची मागणी म्हणजे ही आहे की ओबीसीची जनगणना आमचं जर सरकार जर केंद्रामध्ये जर आलं तर आम्ही ओबीसीची जातीय जनगणना करू. म्हणजे एक राष्ट्रीय पक्ष जेव्हा असा म्हणते तेव्हा तर ही जर समस्या आहे ती आपली सुटू शकते. त्याच्यासोबत बऱ्याचशा मागण्या आहेत. आपलं ओबीसीचं स्वतंत्र मंत्रालय झालं पाहिजे. क्रिमिलियरची जी काही उत्पन्न मर्यादा आहे 17ला ॲक्च्युअली ते 17मध्येच व्हायला पाहिजे होती. आज 7व्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे आज साधा म्हणजे असं 3ऱ्या श्रेणीतून मधला जरी एखादा कर्मचारी जर म्हटला तरी त्याच्या मुलाला त्या आम्ही त्यांच्याशी बैठक लावली. त्यांच्यासमोर सुद्धा हा मुद्दा आम्ही मांडला. त्यांनी काय म्हटलं की हे 2-2 प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2-2 वसतिगृह कमी होतात. एखादं वसतिगृह पुन्हा असायला पाहिजे आणि त्यात महिलांचं मुलींचं असायला पाहिजे. परंतु त्याच्या विरोधात सुद्धा आमचं कंटिन्युअस हे होतं. आंदोलनं सुरू होते. शासनाशी बोलणं सुरू होतं. 29 ऑगस्ट 2019 मध्ये जनता करियर लॉन्चर जनता महाविद्यालय चंद्रपूर, एक जबाबदार संस्था, विश्वसनीय शिक्षक, पुन्हा एकदा सिद्ध. 11वी 12वी IIT JEE NEET MHT CET इन्स्टिट्यूट विथ 100% रिझल्ट. 12 वर्षाची यशस्वी वाटचाल फॉर MBBS अँड JEE ॲडव्हान्स सिलेक्शन्स. डॉक्टर व इंजिनियर घडवणारे जिल्ह्यातील पहिले इन्स्टिट्यूट. जनता करियर लॉन्चर जनता महाविद्यालय चंद्रपूर. सत्र 2023 ते 24 साठी प्रवेश सुरू. रेसिडेन्शियल कॅम्पस दाताळा रोड, रामनगर, चंद्रपूर. ऑफिसचा पत्ता जनता BEd कॉलेज, सिव्हिल लाईन्स, चंद्रपूर. कार्यालयीन वेळ सकाळी 9 ते 5 पर्यंत. आप देख रहे हैं पार्थशर समाचार, सत्य परमो धर्म. जबरान जोत किसानों के न्याय अधिकार और विभिन्न मांगों को लेकर उल गुलान एसोसिएशन के अध्यक्ष राजू जोड़े के नेतृत्व में सैकड़ों किसानों ने वन मंत्री के गृह कार्यालय के सामने आंदोलन किया. पुलिस प्रशासन ने बीच में जाम लगाकर आंदोलन को रोकने की कोशिश की, जिसके बाद किसानों ने पुलिस प्रशासन का सम्मान किया और कलेक्टर को बयान दिया. 10 जुलाई को सुबह 10 बजे से गिरनार चौक पर अनुसूचित जनजाति और अन्य पारंपरिक वनवासियों को भूमि पट्टा दिलाने के साथ ही वन विभाग द्वारा होने वाली कठिनाई को कम करने के संबंध में कहा गया. दावा मिलने तक वन विभाग किसानों को खेती करने से न रोके, ऐसा जिलाधिकारी के आदेश देने के बाद भी वन विभाग किसानों को अनेक प्रकार अन्याय और अत्याचार किया जा रहा है. इस संबंध में बार बार शिकायत और निवेदन देने के बावजूद वन विभाग और संबंधित प्रशासन कोई कार्रवाई नहीं कर रहा. हालांकि वन मंत्री को मंशा के बारे में सब पता है, लेकिन वन मंत्री किसानों की अनदेखी कर रहे हैं. ये मामला बेहद गंभीर है और वन मंत्री का ध्यान आकर्षित करने के लिए सैकड़ों किसानों ने वन मंत्री के कार्यालय पर प्रदर्शन कर अपना गुस्सा जाहिर किया और जमकर नारेबाजी की. 3 पीढ़ियों की दमनकारी शर्त को समाप्त किया जाए, आदिवासियों और गैर आदिवासियों को वन अधिकार कानून के तहत जल्द से जल्द पट्टा दिया जाए, किसानों के खेतों में बिना कब्जे के TCM ना खोदा जाए, जंगल बंद किया जाए और सभी वन कृषकों को न्याय दिया जाए. खूंखार जानवरों से खेती और खुद को बचाने के लिए सोलर कूपन देने समेत विभिन्न मांगों को लेकर उग्र आंदोलन किया गया. पुलिस प्रशासन द्वारा आंदोलन रोके जाने पर संगठन के अध्यक्ष राजू जोड़े, विठल लोनबाले, सुभाष ताजने, प्रेमदास बोरकर, श्याम जलपे, संपत कोरडे, त्रिनाली डोंडारे, सुलोचना कोकोडे, टेकमबाई, शंकर असवले, संजय भड़के, बंडू रामटेके आदि शामिल थे. इस दौरान उन्होंने कलेक्टर को निवेदन दिया और उपरोक्त मांगे तत्काल पूरी करने की मांग की. यदि उपरोक्त मांगे नहीं मानी गई तो संबंधित प्रशासन को और भी उग्र आंदोलन करने की चेतावनी दी गई. चंद्रपूर जिल्ह्यात जंगल लगत असणाऱ्या शेतकऱ्यांवरती अन्याय अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. वन कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हाधिकारी यांच्या पत्राची अवहेलना सुद्धा वन अधिकारी करतात. कुठले जिल्हाधिकारी, किती जिल्हाधिकारी आले म्हणून जिल्हाधिकारीच्याच पत्राची अवहेलना करत असताना या जिल्ह्यामध्ये वन अधिकारी दिसतात. साधारण गोरगरीब शेतकरी जो हातावर आणून पोटावर खातो, जंगल लगत हिंसक प्राणी आणि निसर्गाशी जो भांडतो, त्या वन शेतकऱ्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार करतात. आणि या जिल्ह्याची विडंबना, या जिल्ह्यामधला आमदार या महाराष्ट्राचा वनमंत्री असून सुद्धा या जिल्ह्यामध्ये वन अधिकाऱ्यांकडनं
जिल्हाधिकारीची अवमानना आणि वन शेतकऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार करत असल्यामुळे वनमंत्रीच्या घरावरती आम्ही आलो आहोत. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. वनमंत्रीने आपली जबाबदारी घ्यावी, अन्यथा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. मंत्री होश में आओ, वन मंत्री होश में आओ. जिल्हाधिकारीची अवहेलना करणाऱ्या वन अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. जिल्हाधिकारीची अवहेलना करणाऱ्या वन अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. Yergude Group of Institutions, 33 years of excellence in technical education. Sri Sai College of Engineering and Technology. College code 4190. Courses offered: BTech in excellent results every year. Companies visited to Sai Engineering for campus interviews. Affiliate to DIBA2. Our students are currently working with many reputed companies. 100% placement assistance every year with good packages. Regular industry visits. Annual sports events. Cultural activities. Sri Sai Polytechnic. Opposite Hotel Tri-Star, Nagpur Road, Chandrapur. Institute code 4234. Sri Sai Polytechnic. Qualified and experienced regular staff. Glorious record of first, second and third merit in MSBTE. 650 plus students placed in reputed companies. Alimony with 80 lakhs highest package. From year 2017, Sri Sai Polytechnic provided maximum number of campus placements, regular industrial visits and activities, annual sports and cultural events. Sri Sai Polytechnic, 100% academic results. Admissions opens for 2023-24. Hostel and bus facility from Chandrapur city, Varora, Hukus, Ballarpur, Bhadravati. Sri Sai औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर. हॉटेल ट्रायस्टार च्या मागे, CTPS रोड, चंद्रपूर. प्रवेश सुरू. शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती लागू. इलेक्ट्रिकल, फिटर, यांत्रिक उपकरणे, यांत्रिक डिझेल, वेल्डर अभ्यासक्रम, एक्सपिरियन्स्ड स्टाफ, एक्सलंट रिझल्ट्स. श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर. इंस्टिट्यूट कोड 0603.